तर रावेरमध्ये तुतारी वाजणार श्रीराम पाटलांनी हा विश्वास व्यक्त केलाय। पवार गटाकडून रावेरसाठी श्रीराम पाटलांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। तर श्रीराम पाटील फक्त तिकिटासाठी पक्ष बदलतात अशी टीका रक्षा खडसे यांनी केली आहे। भाग्यवान समजतो आणि येणाऱ्या काळात समोर कुठलाही आमचा अपोनंट असला तरी आम्ही पवारसाहेबांच्या ताकदीमुळे आम्ही नक्कीच ह्या जिल्ह्यात ह्या मतदारसंघात तुतारीची आवाज जोरात गुंजवू असं मला वाटतं। ज्यावेळेस त्यांचा मला तिकडनं आवाज आला त्यावेळेस मला माझ्याकडनंही राहवलं गेलं नाही, कारण माझ्यावरती त्यांचं त्यावेळेचं प्रेम मला जाणवलं आणि आज त्यांच्याकडे गेल्यानंतर माझं हे सर्व मांडलं आणि त्यांनी मला त्यात पास केलं, त्याबद्दल खरंच मनस्वी आनंद होतो। उमेदवार कोणी जरी असला तरी आज भारतीय जनता पार्टी आम्ही पूर्ण सज्ज आहे या निवडणुकीला समोर जाण्यासाठी आणि मला पूर्ण विश्वास आहे जनतेवर की जनता सुद्धा आता पूर्ण तयारीत आहे की त्यांना त्यांचं मत आदरणीय मोदी साहेबांना द्यायचं। श्रीराम पाटील कोण आहे आणि काय उद्देशाने ते पक्षामध्ये गेले आणि कसं उमेदवारी मिळाली हे सगळं जनतेला माहिती आहे। मागच्या महिन्यात ते आमच्या पक्षात होते, त्याच्या आधीच्या महिन्यामध्ये अजितदादांकडे होते, आता लगेच तिसऱ्या महिन्यात राष्ट्रवादीत गेले। फक्त तिकिटासाठी निव्वळ पक्ष बदलायचा असेल तर ती वृत्ती आमची तर नाही।